ओय खर्रा दे, चांगला बनव का माती खाल्ल्यासारखा खर्रा बनव तू. थोडं मजा जास्त टाकत जा ना, 5 रुपये जास्त गेला का चांगला सेक्सी बनला पाहिजे ब्रँड. घ्या बे, थांबा थांबा थांबा, पहिलंच सांगत आहो खर्रा कोणी जास्त घ्यायचा नाही, मला राग आणायचा नाही. जो कोणी जास्त खर्रा घेईन याला अंडी मांडी संडी रे भाऊ. पहिलंच सांगत आहो खर्रा मी घेतला मीच जास्त खाईन, समजला? हो हो. नाही वास येते. नाही लवकर घे ना. अरे हट, नाही वास येते. शी पाय तिकडं. हो आला का? बे काय काम? काहून काय झालं? खर्रा ठुक म्हणे. तेवढ्या कामासाठी खर्रा ठुकायला परवडते का? 20 रुपयाचा खर्रा घ्यावा लागते काही. जाऊ दे, तेवढ्या कामासाठी नाही परवडत खर्रा ठुकणं. खर्रा विदर्भाची शान आहे. मी तर म्हणतो जेवढी ताकद आपल्याला खर्ऱ्यापासून भेटते तेवढी जेवणापासून सुद्धा नाही भेटत. त्याच्या तुला काय वाटते ह्या दोघं कोण जास्त दूर ठुकन? मला तर माझ्या कमले जास्त फुटते. नाही काही हा चुकते ठुकून पाहिजे. अबे यार तू याच्या अंगावर चुकलं. आता पराजुलीची गोष्ट. मला जात होतं वावरात, पण शालेमय बैल एवढे हरामी पहिलंच करून गेले. डब्बा न्यायचं भुलून गेलो मी त्याच्या घाई म्हणते. तरी मी वावरात गेलो आणि दिवसभर राहिलो बिना जेवणानं. कसा? खर्रा खर्रा असताना जेवणाची काय गरज आहे का आपल्याला? जेवणाचा बोलला पण खरं नाही बोलला. नाही खरा नाही बोलता, पण उठल्यावर पहिलं मी जाऊन 2 खर्रे घेऊन घेतो. कायले रिस्क उगाच. आणि खर्रा म्हणजे कसं, माणसाच्या कशा 3 मुख्य गरजा आहे: अन्न, वस्त्र, निवारा. पण विदर्भातल्या माणसाच्या 4 आहे: अन्न, वस्त्र, निवारा आणि खर्रा. खर्रा विना राहू शकत नाही. पोट्यो खर्रा खाता का? हो 5 रुपये काढा. फुकट्या कवात पैसे आणत जा घरून. मी गरीब आहो, माझे मायबाप मला पैसेच नाही देत. मी घरी 10 रुपये मागतो मिठो खऱ्यासाठी, तुमच्याकडून 5-5 रुपये मागून 20 रुपयाचा खर्रा घेतो. माझे मायबाप गरीब आहे.